तर इथून तंजावूर आहे 168 किलोमीटर. आज आपण मदुराईवरनं तंजावूरसाठी निघालो. अंतर जवळपास 175 ते 180 किलोमीटर. तंजावूर म्हणजे सांस्कृतिक वारसा असलेले एक पर्यटन स्थळ. या शहरात महादेवाला समर्पित बृहदेश्वर मंदिर देखील आहे. चोला घराण्यातील राजराजेश्वर प्रथम यांनी इसवी सन 1010 मध्ये हे मंदिर बांधले. या मंदिराचं आणखी एक रहस्य म्हणजे या मंदिराची सावली जमिनीवर पडत नाही. तर चला मित्र, आपण आणखी काही माहिती जाणून घेऊया या बृहदेश्वर मंदिराबद्दल. मी ओंकाराने तुमचे स्वागत करतो आपल्या साऊथ इंडिया राईडच्या 10व्या भागात. आता आपण निघतोय मदुराईवरून तंजावूरसाठी. वाजलेत सकाळचे 7:41. सुंदर लिहिलंय बघा, कर्मा रिटर्न्स ब्रो. मदुराईवरनं तंजावूरसाठी आता मेन रोडला लागलो आहे. सकाळी इंट्रो शूट नाही करता आला कारण सगळं सामान लोड करायचं होतं आणि आधीच लेट झाला होता. त्यामुळे इथूनच आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर इथून तंजावूर आहे 168 किलोमीटर. 11पर्यंत आपण पोचतो असं ॲज पर मॅप दाखवतं. अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा पकड करायचं आहे कारण मध्ये आपल्याला नाश्ता पण करायचा आहे. तर चला, आता रोड चांगला लागला आहे. मध्ये आता थोडा इंटरनल रोड होता जे मदुराई सिटीमधनं आपण बाहेर पडत होतो, तो रोड थोडा बेकार होता. आता चांगलापैकी रूट लागला आहे. तर चला फटाफट गाडी रमटवूया. आपण हॉटेल आहे तिकडे नाश्ता करूया आणि मग पुढे निघूया. नाश्त्याला आता मेदूवडा घेतला आहे आणि कॉफी. मला असा रस्ता फार भारी वाटतो. एक कॉन्स्टंट स्पीड ठेवायची 80-90 आणि नॉर्मल आपलं सरळ लाईनमध्ये एका रेंज एक आपली लाईन पकडायची, एक लेन पकडायची आणि सरळ जायचं. स्पीड कॉन्स्टंट स्पीड. तर मिररवर लक्ष ठेवायचं, कोण ओव्हरटेक करत नाही. हा गाडीवाला आला, मागे बघून लेन चेंज केली, परत आपला लेन. तमिळनाडूमधलं ऊन थोडं टोचतंय, म्हणजे थोडं फील होतं ना ऊन. तसं केरळमध्ये तसं वाटत नव्हतं, कर्नाटकात वाटत नव्हतं. आणि ते क्लायमॅट चेंज खूप आहे. पाऊस काय, मळबट काय, ऊन काय, पूर्ण टोटल वेगळंच आहे एकदम. तंजावूर 144. बसवाले बघा, आहे बस काढा की लेन बेन बाजूला. इकडच्या बसवाल्यांपासून सावधान आहे एकदम. इथे राईड करायची असेल तर त्यांच्या हिशोबानेच, त्यांच्यापासून जेवढं लांब राहाल तेवढं बरं आहे. कधीही थांबवू शकतात, कधीही टर्न येऊ शकतात, काहीही. सो त्यांना ओव्हरटेक करताना थोडं सांभाळून, ज्यावेळी कुठे स्टॉपला ते थांबतात त्यावेळी. आणि कधी त्यांना लेफ्टने ओव्हरटेक करू नका, राईटनेच करा. लेफ्टने कराल तर ते दाबू शकतात तुम्हाला, रोडच्या बाहेर टाकतील तुम्हाला डायरेक्ट. ते तुम्हाला वाटेल अरे बाबा एवढीशी गल्ली दिसते, इथून जाऊया आपण पटकन. सो शक्य नाही आहे ते, कारण ते मधूनच चालणार. ते कधीही कोपऱ्यात किंवा ह्याच्यात नाही. जर त्यांना थांबायचं झालं की स्टॉप आला, लगेच ते घेतात कोपऱ्यात गाडी. त्यावेळी तुम्ही राईटने काढू शकता. आणि मोस्टली काय नेहमीच तुम्ही राईटनेच ओव्हरटेक करायचं कोणालाही. लेफ्टने ओव्हरटेक ट्राय करू नका. काय सुंदर आहे बघा रस्ता. दोन्ही बाजूला झाड आहेत आणि गर्द झाडी आहे, गर्द. ते 13 किलोमीटर आहे.
परत आपल्याला राईड घ्यायचा आहे. .36 आहे. शेन बेगम पट्टी पटाई. स्कॅनर शेती चालू आहे. NH36 सोडला आणि परत NH36 सोडून आता आपण NH226 ला आलो. इथून तंजावूर 83 किलोमीटर्स दाखवत आहे. म्हणजे आपलं हॉटेल. जर असा रोड असेल ना तर राईड करायला किती किलोमीटर असू दे चालतं. तुम्ही आरामात क्रूज करू शकता एका स्पीडवर आणि तुम्ही थकणार सुद्धा नाही राईडवर. आणि अंतर पण लवकर कापता येतं. काजू आहे तिथे. विचारायचं का? वासावरनं मला समजलं काजू आहेत ते. काजू भाजण्याचा वास येतो. ते पण आहे. ही काजूची लाईनच आहे. हार्डली 20 मिनिटावर आहोत. 28 किलोमीटरवर आहोत. तंजावूरला महादेवाला समर्पित बृहदेश्वराचं मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर आहे जे पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. चोला डायनॅस्टी म्हणजे जवळपास 11व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं मंदिर आहे ते. तंजावूर सिटी चालू झाली आता. इथून हार्डली 10 किलोमीटर बाकी आहे मंदिर. लिहिलं इथे तंजावूर बिग टेम्पल 11 किलोमीटर. ते कन्सेप्ट काय माहिती आहे का, इथं स्पीड ब्रेकरच्या जागी ना हे असे बॅरिकेड ठेवलेत. म्हणजे कसं तुम्ही जवळ आलात, कोणता एक थिटा असेल किंवा पासिंग असेल तिकडे हे बॅरिकेड ठेवलेत म्हणजे तुमचं स्पीड आपोआप कमी होतो. सो असं हो नसं जावं लागतं. तेव्हा समोर इन करून आहे बघा. आता आपण पोचलो आहे मंदिराच्या आसपास. मागे मंदिर आहे. हॉटेल शोधायचं काम चालू स्टेचं आजचं. तर फायनली आपण आता तंजावरमध्ये पोचलो आहोत. हॉटेल पण भेटलं लकीने मंदिराच्या जस्ट समोरच आहे. खाली उतरलं की मंदिर दिसतं.
सो आता मंदिर बंद आहे. 4 वाजता आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊया आणि उद्या सकाळी आपण निघणार आहोत बँगलोरसाठी. आजचा प्रवास तसा जास्त हेक्टिक नव्हता कारण रोड चांगले भेटले. सोबतच 173 किलोमीटर्स होते आणि आपण एवढं लवकर आलो असं म्हणजे मला वाटतं की आम्ही सकाळी 8ला निघालो होतो आणि 11:30 पावणे 12 झाले आम्ही तंजावरला पोचलो. तर चला आता थोडा फ्रेश होतो, लंच करून घेतो आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता आपण मंदिरात जाऊ. आपण आता तंजावरच्या हॉटेलमध्ये आलो आहोत आणि जे मंदिर आहे बृहदेश्वराचं त्याच्यासमोरच एक हॉटेल आहे, तिकडे आम्ही लंचसाठी आलो आहोत. आता तर लंचमध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवतो. तर आम्ही इथे साऊथ इंडियन थाळी घेतली होती. यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या होत्या, सोबतच रस्सम होती. हां कर. भातासोबत खाण्यासाठी पोळी आणि घी होतं. हे मी पहिल्यांदाच खात होतो. फार सुंदर चव होतं. काय ते पोळी म्हणजे मसाला असतो. जेवण झाल्यानंतर आम्ही बृहदेश्वर मंदिराकडे निघालो. तंजावर शब्दापैकी तन म्हणजे थंड, चय म्हणजे शेतजमीन आणि युआर म्हणजे गाव, यापासून तंजावूर असे नाव तयार झाल्याचे सांगितले आहे. हे मंदिर एक सांस्कृतिक वारसा पर्यटन स्थळ असून देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देतात. बृहदेश्वराचे मंदिर चोला घराण्यातील राजराजेश्वर प्रथम यांनी इसवी सन 1010 मध्ये बांधले. मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 7 वर्ष लागली. तमिळ भाषेतील या मंदिराला तेंजई पेरिया कोविल म्हणजे तंजावरचे मोठे मंदिर असंही म्हटले जाते. आपण आता आहोत बृहदेश्वर मंदिरामध्ये जे तंजावरमध्ये आहे. हे मंदिर जे आहे कावेरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराचं निर्माण जो आहे त्या काळच्या राजा राजेश्वर प्रथम याने 1010 मध्ये बनवण्यात आलं आणि हे मंदिर बनवण्यासाठी जवळपास 7 वर्ष लागली. बृहदेश्वर मंदिर चोल घराण्यातील राजाने बांधले असले तरी पुढील काळात पांडे, नायक, विजयनगर आणि मराठा घराण्यातील राजांनी या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केला, तसेच नवीन वास्तूची भर घातली. हे मंदिर कावेरी नदीच्या काठावर बांधण्यात आले. मंदिराची रचना द्राविड स्थापत्य शैलीमध्ये आहे. मंदिरातल्या भिंतींवर त्या काळच्या तमिळ भाषेत लिहिलेले काही शिलालेख आढळतात. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, महामंडप, मुखमंडप आणि नंदी मंडप याप्रमाणे आहे. मंदिरासमोर असलेला हा नंदी त्या काळी एका दगडात कोरला गेला असं सांगितलं जातं. मंदिराच्या शिखरावर 13 मजले असून त्याची उंची 208 फूट इतकी आहे. मंदिराच्या शिखरावर कळस्तुपी 80 टन वजनाची असून ती एवढी उंचीवर नेऊन बसवणे म्हणजे प्राचीन भारतातील स्थापत्य कला किती प्रगत होती हे यातून स्पष्ट होते. त्यानंतर मंदिरात घंटानाद झाला आणि आरतीला सुरुवात झाली. मंदिराच्या परिसरात आणखी काही लहान मोठी मंदिरं आहेत. अंधार पडल्यानंतर मंदिराच्या आसपासचे सगळे विजेचे दिवे सुरू करण्यात आले. त्या प्रकाशात मंदिर अगदी उजळून दिसत होते. मुख्य मंदिरातील गर्भगृहामध्ये भव्य आकाराचे शिवलिंग आहे. मुख्य गर्भगृहातील शिवलिंगची आधी स्थापना करून मग मंदिर बांधण्यात आले असा उल्लेख शिलालेखात मिळतो. मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे आणि इथे असणारे मूर्त्या इतक्या मनमोहक आहेत की आम्ही जवळपास या मंदिरामध्ये 2 तास फिरत होतो.
महादेवाला समर्पित असलेले हे बृहदेश्वराचं मंदिर इतकं सुंदर आहे की इथून पाय निघत नव्हते. जर तुम्ही साऊथ इंडिया राईड केलात तर तंजाऊर या शहराला नक्की भेट द्या आणि तंजाऊरमधलं असलेलं हे बृहदेश्वराचं मंदिर नक्की पहा. सोबतच या मंदिराला नो शॅडो टेम्पल देखील म्हणतात. म्हणजे मंदिराची कलाकृती अशी साकारण्यात आली आहे की या मंदिराची सावली जमिनीवर पडत नाही. तर तंजाऊरला आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. तर आपलं बृहदेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जस्ट घरी आलो. उद्या बहुतेक मराठा पॅलेस आहे ना, मराठा पॅलेससुद्धा आहे तंजाऊरमध्ये. शक्य झालं तर सकाळी जाऊ, कारण ॲक्च्युली झालं असं की त्याचा टायमिंग मी बघितलाच नव्हता. 10 ते 4:30 आहे. मला वाटलं त्याचा पण टायमिंग 4 असेल पुढे. सो आम्ही तो चेक केला नव्हता. आम्ही पहिलं मंदिराचा चेक केला. सो मे बी सकाळी 10 वाजता जाऊया. 10 ते 10:30 11पर्यंत बघून मग इथून आपण बँगलोरसाठी निघणार आहोत. तर मित्र, हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये.